विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय श्री नर्मदा मैया की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय विठाला 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 एकदा काय माणसाचा विवेक जागृत झाला रे झाला की माणसाला कळतं काय करावं काय करू नये. मग त्याला कळतं बाबा पाप काय आहे पुण्य काय आहे. आणि त्याला एकदा कळालं सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे फलकट तो संसार. आणि येथे सार भगवंत माया काय ब्रह्म काय हे ज्या दिवशी त्याला कळालं त्या दिवशी आम्हावर भगवान परमात्म्याची कृपा आणि आमचा विवेक जागृत आहे असं लक्षात घ्यायचं. किंबहुना ही दिशानिर्देश लक्षण आहे. आणि काय महाराज एकदा माणसाचा विवेक जागृत झाला की आपण जे सण साजरे करतो का नाही. आता दिवाळी आहे अनेक अनेक सण आहेत. महाराज म्हणतात ते सण साजरे ते नाही सण साजरे. साधकाच्या जीवनामध्ये खरा सण तोच साजरा आहे. कोणता त्याचा अविवेक नष्ट होऊन विवेकामध्ये तो जर सत्प्रावृत्त झाला तर तोच त्याच्या जीवनामधला खरा सण आहे आणि खरी दिवाळी आहे. ज्ञानोबा म्हणतात मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी दी योगिया पाहे दिवाळी निरंतर. महाराज म्हणतात मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी मग ती योग्या पाहे दिवाळी निरंतर. म्हणून आजही आपण मागे कुंभाला आपण पाहिले साधू संत पाहिले पण आजही आपण साधू संत जेव्हा जेव्हा आपल्या निदर्शनामध्ये येतात त्यांचं जीवन जर पाहिलं ना महाराज त्यांच्या जीवनामध्ये अखंड दिवाळी आहे. अखंड दिवाळी. कधी त्यांच्या चेहऱ्यावर पहा चैतन्य कधी पहा त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न का तर याचं एक आध्यात्मिक कारण असं आहे महाराज. जर मला सांगा एखाद्याच्या संगतीत बसल्याच्या नंतर आता एखादा पांढर शुभ्र वस्त्र घालून जर एखादा वारकरी साधक कोळशाच्या खाणीमध्ये जर गेला महाराज तर त्याचा गुणधर्म काय आहे हो. गुणधर्म काय तो जरी पांढरे शुभ्र कपडे घालून जरी गेला महाराज तर त्याचा गुणधर्म आहे तो त्याचा डाग लावणार म्हणजे लावणार किंबहुना लागणारच. हा त्याचा जसा मुळातला सिद्धांत आहे. तसं महाराज म्हणतात तसं संतांच्या सानिध्यामध्ये आपण गेलो तुमचा आमचा विवेक जागृत झाल्याशिवाय राहणारच नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून तर महाराज त्यांच्या जीवनामध्ये सदा चैतन्य सदा आनंद असतो. का आनंद असतो मी दृष्टांत सांगितला. कोळशाच्या खाणीमध्ये गेला तर तुम्हाला त्याचा गुणधर्म आहे कलर रंग लागणार म्हणजे लागणार. महाराज तसं त्या संतांनी त्या योग्यांनी त्या थोरा मोठ्यांनी महापुरुषांनी काय केलेलं असतं त्यांच्या जीवनामध्ये तर जो भगवान परमात्मा आनंद आहे अद्वय आहे नित्य निरामय आहे तो जर भगवान परमात्मा जे का निज ध्येय योगियांचे तो भगवान परमात्मा आनंदरूप असणारा सुखरूप असणारा भगवान परमात्मा त्यांनी जर आपला असा करून घेतला असेल तर मग त्याचा सुद्धा एक रंग आहे. आणि तो जर रंग त्या योग्याला लागला तर त्या रंगाच्या त्या साधूच्या त्या संतांच्या जीवनामध्ये दुःख हे लवलेश मुळात राहतच नाही. का राहत नाही तर मला असं वाटतं तुकडोजी महाराजांचं एक पद आहे. महाराज म्हणतात त्याच्या रंगी रंग लागे त्याच्या रंगी रंग लागे आणि वृत्ती अंतरंगी जागे. त्या साधकाची त्या योग्याची दिवाळी कायम असते. मग महाराज पामर वर्ग कशाला म्हणायचं ज्याला विवेक काय आहे हे माहिती नाही ज्याला पाप पुण्य काही माहित नाही पाप त्याचे नाव न विचारी नीट आणि भलतेची उन्मत्त करी सदा. हे ज्याचं अवस्था आहे काय करावं काय करू नये ज्याला कळत नाही त्याला म्हणतात पामर. महाराज म्हणतात पामर तुम्ही आम्ही आहोत
विषयी कशाला म्हणायचं? दुसरा जो वर्ग आहे तो विषयी वर्ग आहे. विषयी वर्ग कशाला म्हणायचं? काय आहे? पामरापेक्षा विषयी थोडा बरा महाराज. कसा बरा? तर पामर तर काही साधना करतच नाही, कारण त्याला पापन पुण्य माहिती नसतं. विषयी कसा बरा? विषयी साधना करतो महाराज. आई विषयी साधना करतो, पण ते साधना करत असताना जे काही पुण्य कमवल्या जातं ते पुण्य काही विषय भोगा करता, काही अपेक्षेपोटी ते पुण्य सायासे पुण्यार्चिजे. महाराज किंवा गीताशास्त्र आम्हाला सांगते, त्रिविद्या माम सोमपहा पूत पापा यज्ञे रिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यान दिवी देव भोगान. ज्ञानोबाराय म्हणतात पुण्य आहे तोपर्यंत त्या पुण्यानं काय करतो? जव हे पुण्याचे पाऊटी सरे तवेची इंद्रपदाची पदी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तर ज्ञानोबारायांचे एक दृष्टांत, गोड दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिला महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात एखाद्या माय माऊलीनं गोड निका आणि अतिशय सुग्रास असा स्वयंपाक करावा. महाराजी हातात सुद्धा त्या माय माऊलीच्या अतिशय सुंदर चविष्ट स्वयंपाक आहे, आणि चविष्ट असलेला स्वयंपाक त्या माय माऊलीनं जर केला, आणि केल्याच्या नंतर कशा करता आपण स्वयंपाक करतो? पोटाची तृप्ती भागवण्याकरता आपण स्वयंपाक करत असतो. पण त्या माय माऊलीनं, ज्ञानोबाराय म्हणतात त्या माय माऊलीनं केलेला आतापर्यंत 8 तासानं केलेला स्वयंपाक करोनिया मोलेविकी पैसा भोगासाठी अविवेकी धाडी तू धर्म. काही पैशासाठी, काही आर्थिक बाजूसाठी तो जसा केलेला स्वयंपाक विकावा तसा विषयी वर्ग आहे. साधना तर करतो. सोपं सांगू का तुम्हाला? आता जाणकार मंडळी आहेत ऐका. जर आपण सद्गुरू अनुग्रहित असेल सद्गुरूंचे, पण आपण जर सद्गुरूचा जप अनुष्ठान करत असेल आणि त्या जपाच्या अनुष्ठानाच्या प्रित्यर्थ जर आपल्याला असं वाटत असेल, बाबा आता मी कीर्तन करायला लागलो, आता मी गायक झालो, आता मी वादक झालो, आणि आता साधना तर करायलो, पण साधनेमुळे देवा मला आता या साधनेमध्ये माझी बलवत्तता होऊ दे, माझ्या साधनेमध्ये तीव्रता होऊ दे, माझ्या प्रारब्ध वाढू दे. म्हणजे महाराजांचं वचन सांगतो, वाढावे संतान गृही भावे धनधान्य. ही अपेक्षेरहित केलेली साधना त्याला म्हणतात विषयी वर्ग. आणि बाबा सध्या साधना करणारे भरपूर आहेत, पण हा विषयी वर्ग सध्याच्या काळामध्ये फार वाढलेला आहे. कसं म्हणत असाल तर ज्ञानोबारायांचं वचन आहे. ज्ञानोबाराय म्हणतात विषयी विषयाचा पडी पाडू गूढ परमार्थ लागी कडू कडू विषय तो गुडू शिवाशी जाहला. महाराज म्हणतात कडू विषय तो गुडू जीवाशी झाला. आज आम्हाला जर या जगताचं चिंतन जर करायचं झालं महाराज, आमच्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, पण सप्ताहामध्ये जाऊन बसण्याची इच्छा नाही. मग याचाच अर्थ काय महाराज? याचाच अर्थ काय? विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ. गोड आहे परमार्थ महाराज. सरते शेवटी आतापर्यंत आम्ही करत असलेल्या परमार्थाचा उच्चांक काय असेल तर आम्ही आमच्या मरणावर विजय मिळवू शकतो. एवढा परमार्थामध्ये आमच्या ताकद आहे, एवढी आमच्या परमार्थामध्ये ताकद आहे. काय संत वाङ्मयाने हेच वचन वापरलं महाराज. गोड असणारा परमार्थ तुमच्या आमच्या जीवनामध्ये गोडच दिलेला आहे, किंबहुना त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांनी गोडच करून घेतलेला आहे, म्हणून त्यांचा शेवट गोड झालेला आहे महाराज. महाराज म्हणतात आतापर्यंतचा परमार्थ जो काही केला आम्ही तर त्याच्या करताच केला. कशा करता? शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास हे शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा याजसाठी केला होता अट्टाहास.
आणि शेवटचा दिस गोड व्हावा. तो शेवटचा दिवस गोड करण्याकरताच परमार्थ करायचा असतो. म्हणून महाराज म्हणतात परमार्थ काय आहे? परमार्थ गोड आहे. पण आता तुम्हा आम्हाला परमार्थ रुचायला पचायला अवघड जातो. याचा अर्थ काय? गोड असणारा परमार्थ कडू लागतो आणि कडू असणारा संसार आम्हाला फार गोड लागतो. पण महाराज संतांनी तेच केलं हो. स्वतःच्याही जीवनामध्ये परमार्थाचं अवलंबन, परमार्थाच्या त्या तत्वप्रणालीचं अवलंबन स्वतःच्या जीवनामध्ये केलं आणि जीवनामध्ये केलेला परमार्थ तुम्हा मला सांगलेला आहे. ऐका, किंवा विवेक चुडामणी नावाच्या ग्रंथामध्ये एक वचनच आलेलं आहे. संतांचं वचन आल्याच्या नंतर संत वाङ्मय काय करतात? तर संत वाङ्मय सन्मार्गवर्तीन संत तद्रूपेण विद्या विनये ज एव वर्तत इति संता. संत काय करतात महाराज? तर संत काय करत असतात? सन्मार्गवर्तीन संत, संत चांगला मार्ग, सन्मार्गवर्तीन संत चांगल्या मार्गाने चालतात. तद्रूपेण विद्या विनये स एव वर्तत इति संता. ते स्वतःही मार्ग दाखवतात आणि त्या चांगल्या मार्गावर स्वतः संत सुद्धा चालतात. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही जर चांगल्या मार्गावर गेलात तर तुम्हाला गोड असणारा परमार्थ गोडच वाटेल आणि कडू असणारा संसार कडूच वाटेल. पण ऐका, विषय वर्ग काय करतो? याच्या विरुद्ध करतो. आणि महाराज म्हणतात ही विषय वर्ग ही आम्हाला नाही. मग तिसरी जी अवस्था आहे ती अवस्था आहे मुमुक्षु आणि चौथी जी अवस्था आहे ती मुक्त अवस्था आहे. बाबा ऐका, मुक्त अवस्था काय म्हणायचं आहे? मुक्त अवस्था म्हणजे साधना करून 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 त्याला संसाराबद्दल मिथ्यत्व निर्माण झालं. एकदा संसाराचे विधिनिषेध आतापर्यंत सेवन केले, पण आता एकेकाळ असं वाटायला लागलं बाबा संसार खरा नाही, फलकट तो संसार, येथे सार भगवंत. मग संसारात फार काही मजा नाही, संसारामध्ये फार काही स्वारस्य नाही असं ज्या दिवशी वाटायला लागलं, किंवा हे जन जे आहे जन तुम्हा आम्हाला जनरंजविता गोड लागे, जनाचा सुसंवाद, जनाचं कौतुक, जनानं दिलेलं आपल्याला आशीर्वाद हे आपल्याला फार गोड वाटतं. ज्या दिवशी तुम्हा आम्हाला हे जनवत लोपल्या गेलं त्या दिवशी समजायला आम्हाला ती मुक्त अवस्था प्राप्त झाली. महाराजांचा आंधळा पांगळा जर पाया झाला तर महाराज म्हणतात सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे वृत्तीही निवृत्ती झाली जनन दिसे तेथे. सहज मी आंधळा गा, सहज मी आंधळा गा याचा अर्थ निज निराकार पंथे वृत्ती ही निवृत्ती झाली जनन दिसे तेथे. ही अवस्था कोणती आहे? तर ती अवस्था आहे मुक्त अवस्था. मुक्त अवस्था कशाला म्हणायचं? तुकोबर आहे. तुकोबर आहे म्हणतात बाबा ज्याला संसाराचं बंधन माहिती नाही किंवा ज्याला जन्म आणि मरणाचं बंधनच माहीत नाही, मग महाराज म्हणतात मुक्त कास या म्हणावे त्यासी बंधनची नाही ठावे. ज्याला कुठलंच बंधन नाही महाराज, चौथीच्या ठाई काहीच करणे नाही, मुक्त अवस्था आहे. पण तिसरा जो वर्ग आहे का नाही बाबा, तिसरा वर्ग फार महत्वाचा आहे. किंबहुना तुम्ही आम्ही जो काही आता कीर्तन पाहतो, सत्संग करतो किंवा कीर्तनही करतो, भगवान परमात्म्याची उपासना करतो, मला वाटतं आई सज्जनांनो आहे का, हा परमार्थ तिच्या करताच करायचा असतो. एकेकाळ तुम्हा आम्हाला सुद्धा संत वाङ्मयाच्या जीवनामध्ये जी अवस्था प्राप्त झाली ती अवस्था प्राप्त होण्याकरता आम्हाला परमार्थ करायचा असतो, म्हणजे ती मुमुक्ष अवस्था प्राप्त करायची असते. मग महाराज ती मुमुक्ष अवस्था, मुमुक्ष अवस्था, मुमुक्ष अवस्था नेमकं म्हणजे काय? मुमुक्ष म्हणायचं कशाला? तर महाराज म्हणतात काही नाही बाबा, जर एखाद्या साधकाला भगवान परमात्मा सोडून इतरत्र काही जर आवडत नसेल तर ती त्याच्या जीवनामध्ये मुमुक्ष अवस्था आहे. किंवा एखाद्याला जर वाटत असेल बाबा देव आणि भक्त ऐक्य अवस्था जेव्हा होत असते तेव्हा ती मुमुक्ष अवस्था प्राप्त होत असते. किंबहुना एखादा सद्गुरू जर आपल्या जीवनामध्ये असेल आणि सद्गुरू तत्व आणि मी माझ्यातलं अंतःकरणामध्ये माझं तत्व हे फार काही विभिन्न नाही, हे ज्या दिवशी वाटेल, ज्या दिवशी त्याची प्रचिती येईल त्या दिवशी समजून जायचं आम्हाला ती मुमुक्ष अवस्था प्राप्त झाली. मुमुक्ष अवस्था म्हणजे काय महाराज? पण त्याच्या करता सद्गुरू सुद्धा जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. आई ऐका, जीवनामध्ये गुरु असणं फार गरजेचं आहे. सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आले आणि सद्गुरू जीवनामध्ये आल्याच नंतर त्या साधकाचा, त्या शिष्याचा
उद्धार करण्याकरता काही साधन सांगत असतात. मग तो साधक सद्गुरूच्या अनुग्रहित जशी जशी साधना करायला लागतो तसं तसं त्याच मल नावाचा दोष, विक्षेप नावाचा दोष आणि आवरण नावाचा दोष हे तिन्ही दोष नष्ट होतात. मग महाराज मल नावाचा दोष म्हणजे काय महाराज? मल नावाचा दोष म्हणजे आपल्या ठिकाणची असलेली पाप वासना. आणि तुकोबारायचं वचन आहे, महाराज म्हणतात ही पाप वासना गेल्याशिवाय परमार्थ कळत नाही का. महाराजांचे वचन आहेत, महाराज म्हणतात पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी अंधळा बरा. मी वासना सुद्धा पापाची नको बाबा. मग मल नावाचा दोष पाप जर घालवायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल? एखादा सद्गुरू आमच्या जीवनामध्ये असायला हवा. विक्षेप नावाचा दोष घालवायचा असेल तर आमच्या जीवनामध्ये गुरु असावा. विक्षेप नावाचा दोष म्हणजे काय? चित्ताची चंचलता. आणि बाबा जोपर्यंत आमची चित्ताची चंचलता किंबहुना चित्त एकाग्र होत नाही तोपर्यंत आमचा परमार्थ साधत नाही. हा परमार्थ कशाचा आहे तर त्या चित्ताचाच परमार्थ आहे. आणि एकदा काय चित्त निर्मळ झालं महाराज, एकदा काय चित्त निर्मळ झालं साक्षात भगवान परमात्मा तिथे येऊन वास करतो. येऊनी गोपाळ हे राहे ते येऊनी गोपाळ राहे ते येऊनी गोपाळ राहे ते येऊनी गोपाळ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ देवोनी गोपाळ राहते देवोनी गोपाळ राहते बाबा बोला बोला. हा करारे निर्मळ देवोनी गोपाळ राहते देवोनी गोपाळ राहते महाराज म्हणतात तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे ते. आणि एकदा काय चित्त शुद्ध झालं महाराज मग भगवान परमात्मा आपला असा होतो. किंबहुना ती अवस्था तरी जीवनामध्ये प्राप्त होते. कोणती? भगवान परमात्मा माझा भावा. का ज्ञानोबाराय म्हणतात कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमिष माणे. ही अवस्था म्हणजे मुमुक्ष अवस्था आहे. पण गुरु कसा असावा? गुरु कसा असावा त्याच्याकरता नाथ महाराजांची ओवी फार गोड आहे महाराज. गुरु कसा असावा तर गुरुचे लक्षण सांगत असताना नाथ महाराज म्हणतात तो शब्द ज्ञाने पारंगतू सदा ब्रह्मानंदे डुलतू शिष्य प्रबोधने समर्थो यथोचित्ते निज भावे. नाथ महाराज म्हणतात गुरु कसा असायला हवा? जो शब्द ज्ञानाने पारंगत असायला हवा तो गुरु आहे. जो शब्द ज्ञाने पारंगतू सदा ब्रह्मानंदी डुलतू तो त्याच्या साधनेमध्ये निमग्न असायला हवा. असो ऐसा कोठी ही अवस्था त्या गुरुची असायला पाहिजे. आणि यदा गदाचित जर शिष्याला काही अडचण आली असेल शास्त्राच्या माध्यमातून साधनेच्या माध्यमातून तर शिष्य प्रबोधने समर्थू यथोचित्ते निज भावे असा गुरु जर असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात मग त्या साधकाच्या जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त होते. मग गुरूंनी ते मार्ग दाखवला त्या मार्गावर त्या साधकांनी चलावं. गुरु दाविलिया वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा दोनी मळकटा बुद्धीचा जिनी. गुरु दाविल्या वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा दोनी मळकटा बुद्धीचा जेने. म्हणून जाणते नो गुरु भजिजे देणे कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहजी शाखा पल्लव संतोषती. असा गुरु आल्याच्या नंतर त्या साधकाच्या जीवनामध्ये महाराज बाबा ऐका ती अवस्था प्राप्त होते. आणि तीच अवस्था आज तुकोबराच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. आणि ती अवस्थेचं वर्णन करत असताना महाराज म्हणतात आता मला भगवान परमात्म्याच्या कृपेशिवाय इतरत्र काही नको असं वाटतं. महाराज म्हणतात कै मी उद्धार पावेना कै कृपा करील नारायण
ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. महाराज सांगा भगवान परमात्मा माझा उद्धार कधी होईल? आणि महाराज म्हणतात तीच अवस्था माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली. काय प्राप्त झाली? जो कोणी माझ्या समोर येईल त्याला एकच विचारतोय अभंगाचं प्रथम चरण. पुसावेची वाटे, पुसावेचे हे जीवाटे, बाबा पुसावेचे जीवाटे, पुसावेचे हे जीवाटे. पुसावेचे जीवाट, पुसावेचे जीवाट, पुसावेचे जीवाट, पुसावेचे जीवाटे. देव कृपा करील माझा, देव कृपा करेल माझा, देव कृपा करील माझा, देव कृपा करील महाराज म्हणतात पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी. जो कोणी माझ्या समोर येईल महाराज त्याला एकच विचारतोय की भगवान परमात्मा माझ्यावर कृपा करील का? माझी अपेक्षा पूर्ण होईल का? किंबहुना माझी लाज राखेल का? एवढंच विचारतोय. पुसावेसी हेची वाटे, कोणी कसला का असेना, कोणी माझ्या समोर कसला का येणार, मी त्याला एकच विचारतोय का महाराज? ऐका सज्जनांनो, ऐका. एखाद्याला जर मोक्ष अवस्था प्राप्त झाली ना, त्या अवस्थेतला साधक समोर येणारा वर्ग कधी पाहत नसतो. काय असतं? माणूस तोच असतो. सद्गुरूच्या मुखातून ऐकलेलं वाक्य सांगतो. माणूस एखादा जेव्हा साधने करता लागतो का नाही, तेव्हा आपण म्हणतो साधना करून होतं काय हो? तर महाराज सद्गुरूंच्या मुखातलं वाक्य आहे आणि गोड वाक्य आहे आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. साधक काय करतो? तर साधक साधना करतो. साधना करून करून त्याच्या अंतःकरणामध्ये दोष जातात आणि दोष ज्या दिवशी जातील त्या दिवशी त्याला समत्व दृष्टी निर्माण होत असते. समशत्रौच मित्रेच तथा मानापमान यो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. महाराज म्हणतात माझ्या समोर कोण कसा आहे, लहान आहे मोठा आहे हे काही पाहत नाही का? नाही भिडभाड. तुका म्हणे साना थोर, आमच्या ठिकाणी तो भेद नसल्या कारण महाराज म्हणतात कोणी कसला का असेना त्याला एकच विचारतोय कुसावीसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी. देव कृपा करील मज, काय लाज राखील. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी मुखाने नामचिंतन आणि हाताने टाळ्या विठोबार बोला बोला श्रींचं भजन करा. विठोबार कुमाये, जय जय विठोबार कुमाये, कुमाये विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, जय जय विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये.
करेल मज काय लाज राखील. पण महाराज तुम्ही जी म्हणता तुका म्हणे चिंता वाटे, हे समीकरण कसं आहे आणि या अवस्थेचं समीकरण कसं आहे? मुळात संत म्हटल्याच्या नंतर संतांच्या ठिकाणी चिंता नसली तर तो संत का? संतांचा आणि चिंतेचा जवळपास 36 आकडा आहे. समीकरण मिळतं जुळतं नसल्या कारणानं महाराज तुम्ही म्हणता तुका म्हणे चिंता वाटे. पण मला सांगा महाराज, तुम्ही म्हणता तुमच्या ठिकाणी कसली न कसली चिंता आहे. मग बाबा चिंता कोणाला असते? आपल्याकडे 2 वर्ग प्रामुख्याने आजही आपण भेद मानतो. एक वर्ग श्रीमंत आहे आणि एक वर्ग गरीब आहे. बाबा गरीबाला चिंता असते का श्रीमंताला चिंता असते? हो, श्रीमंताला चिंता असते, गरीबाला नसते का? नाही, असं नाही. श्रीमंताला तर चिंता असते महाराज, पण गरीबाला नसते असं नाही. गरीबाला सुद्धा चिंता असते. कशाची? तर या 3.5 हाताच्या नरद्याची आणि याची चिंता प्रत्येकाला असते. मग महाराज श्रीमंताला चिंता असते, गरीबालाही चिंता असते. मग तुकोबार आहे, तुम्ही गरीब का श्रीमंत, तुकोबाऱ्याच्या गाथेचं चिंतन करा. तुकोबाऱ्याचं पारमार्थिक जीवन आणि प्रापंचिक जीवन पहा. तुकोबाराकडे पारमार्थिक जीवनामध्ये फार काही धनसंपत्ती नव्हती. का? तर महाराजाकडे परमार्थ रूपी नावाचं हेच धन असल्या कारणानं महाराजांना परमार्थात चिंता नाही. बर महाराज तुम्हाला संसारामध्ये चिंता, तर महाराज म्हणतात आम्ही जर एखाद्या वेळेस भंडारा डोंगरावर गावला भजनाला कीर्तनाला जाऊ, त्या दिवशी आम्हाला आमच्या संसाराची चिंता करायची काय काम? तर महाराज म्हणतात आमची अवस्था अशी आहे, आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखेती. मग महाराज तुम्हालाही नेमकी चिंता काय आहे? आणि संतांच्या ठिकाणी चिंता नावाचा गुणधर्म नसतो महाराज. का नसतो? तर संत चिंता न करता संत चिंतन करत असतात. ऐका, आपण इथं बसलेल्या कुणी जर आपण वृंदावनला जर गेलो असाल तर वृंदावनला एक सध्या महात्मे आहेत. त्या महात्म्याचं नाव आहे सद्गुरु श्री प्रेमानंदी स्वामी महाराज. कधी आळंदीला जर गेलात तर आळंदीला सुद्धा सद्गुरु श्री कुऱ्हेकर बाबा आहेत. त्या 2-3 महात्म्यांचं जर आपण चिंतन केलं, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं महाराज, तर कुऱ्हेकर बाबाची सुद्धा प्राकृतिक स्थिती खालावलेलीच आहे. आणि प्रेमानंद बाबाची जर अवस्था पाहिली तर प्रेमानंद बाबाच्या दोन्ही सुद्धा किडन्या फेल आहे. ऐका, प्रेमानंद बाबाला आमचा आळंदीतला एक वारकरी साधक भेटण्याकरता गेला आणि बोलला, महाराजजी तुमच्या दोन्ही किडन्या फेल असताना सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचं चैतन्य, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कधी हटत नाही, कधी कमी होत नाही. याचं कारण काय? कधी पहा चैतन्यमय आनंद हसरा चेहरा असतो तुमचा. याच्या मागचं कारण काय? तर ऐका, आळंदीतल्या वारकरी साधकाला प्रेमानंद बाबांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे महाराज. प्रेमानंद बाबा म्हटले, एखादा वारकरी साधक जर त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करत असेल तर त्याला चिंता करायची गरज नाही. का? तर मै करू हरी का चिंतन, हरी मेरी चिंता करे. मी जर त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असतो तर मला चिंता करायची गरज नाही. तुझी चिंता त्याशी सर्व आहे, पण त्याच्या करता आवडीने भावे हरिनाम घेसी. ते आम्हाला नामचिंतन घ्यावं लागेल. पण ऐका सज्जनानो, मागे काही वर्षापूर्वी विषय आला म्हणून सांगून जातो. मागे काही वर्षापूर्वी एक रोग होऊन गेला, संपूर्ण देशभरात मध्ये रोग होऊन गेला. त्या रोगाचं नाव काय हो? तर त्या रोगाचं नाव आहे कोरोना नावाचा रोग. सायन्सनं विज्ञानानं सर्वात मोठी महामारी कोणती असेल तर ती कोरोना नावाची रोग होता. बरोबर आहे, कोरोना नावाची महामारी होती. एखाद्याला जर कोरोना नावाचा रोग झाला तर तो किती दिवसात बरा व्हायचा हो? 14 दिवसात क्वारंटाईन केल्याच्या नंतर बरा व्हायचा. एखाद्याला जर ताप आली तर ती ताप सुद्धा बरी होईल. सलाईन इंजेक्शन घ्या, हॉस्पिटलला जा, ऍडमिट व्हा, ताप बरी होईल. एखाद्याला अनेक रोग झाले तर ते रोग बरे होतील महाराज. पण ऐका आई सज्जनांनो, ऐका, जगताच्या पाठीवर एक रोग असा आहे महाराजी, ती रोग सहजासहजी कोणाला होऊ नये बाबा. आणि तो जर एखाद्याला रोग झाला तर तो रोग महाराज एक तर त्याला परमार्थही करू देत नाही आणि एक तर त्याला प्रपंच सुद्धा चांगला, संसार सुद्धा चांगला करू देत नाही. तो रोग कोणता असेल तर तो रोग आहे चिंता नावाचा. आणि सध्या महाराज सोशल मीडियावर आपण पाहत असतो, चिंता नावाचा रोगानं फार मोठी थैमान घातलेली आहे. सध्या आपण मरणाचे जे प्रमाण वाढलेले पाहतो का नाही, ते काय, त्याचं कारण काय? थोडंसं आत्मचिंतन करा. आणि सध्या करणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. एक दिवस ती चिंता मरणाचं द्वार ओपन केल्याशिवाय राहत नाही महाराज. मी म्हणत नाही, कबीरदास महाराजांचं पद फार गोड आहे. कबीरदास महाराज म्हणतात, चिंता ऐसी डाकिनी, चिंता ऐसी डाकिनी, काटकले जा खाय. चिंता ऐसी डाकिनी,
काटकली जा खाय वैध विचारा क्या करी कहत कदवा लगाय कबीरा कहत कदवा लगाय. महाराज चिंता 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 जर एवढी वाईट असेल आणि तुम्हाला चिंता आहे कसली तर त्या चिंतेचं वर्णन महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये करतात. देव कृपा करील मज कृपा करील मज देव कृपा करील मज देव कृपा करील मज देव कृपा करील मज देव कृपा करील मज काय लाज राखील काय लाज राखील देव कृपा करील देव कृपा करील महाराज म्हणतात देव कृपा करील मज काय लाज राखील. पण महाराज ही जी अंतःकरणामध्ये लागलेली अपेक्षा आहे ती लागण्यामागचं कारण काय? याच्या अगोदर काही तुम्हाला अनुभव आहे का? याच्या अगोदर कधी तुम्हाला भगवान परमात्म्याची कृपा देवकृपा झाली का? आणि झाली जर नसेल तर तुम्ही म्हणता भगवान परमात्म्याची कृपा माझ्यावर हवी. जर एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीचा अनुभव जर नसेल आणि बिना अनुभवाची जर माणसाने अपेक्षा व्यक्त केली अपेक्षा प्रगट केली महाराज तर ती अपेक्षा पूर्ण होत नाही. हा प्रापंचिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचा भाग आहे. ऐका महाराज तुम्हाला अनुभव नाही मग अनुभव नसताना तुम्ही अपेक्षा व्यक्त का केली तर महाराज म्हणतात झालं असं म्हणे आम्ही आतापर्यंत ज्या थोरा मोठ्यांच्या सानिध्यामध्ये राहिलो आणि थोरा मोठ्यांच्या सानिध्यामध्ये राहत असताना थोरा मोठ्यांनी भगवान परमात्म्याच्या चरण सानिध्याचं वर्णन केलेलं आहे. भगवान परमात्म्याच्या कृपेचं नयन कमलाचं भगवान परमात्म्याच्या संपूर्ण एकंदरीत कृपेचं वर्णन केल्या असल्या कारणानं आम्हाला आता असं वाटायला लागलं भगवान परमात्मा जर दिसायला एवढा सुंदर असेल भगवान परमात्मा जर एवढा सुंदर असेल तर त्या भगवान परमात्म्याची कृपा जर माझ्यावर झाली तर माझं जन्माला आल्याचं सार्थक झालं. त्यामुळे वाटायला लागलं की भगवान परमात्म्याने माझ्यावर कृपा करावी. बैसता संताची संगती कडू आले कमळापती माझे कोणीच नवती निश्चय चित्ती दृढ झाला. तो भगवान परमात्मा उदाराच्या बाबतीत जर काय असेल तर उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पवाडे. असे अनेक त्या भगवान परमात्म्याबद्दल सद्भाव माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झाले आणि म्हणून असं वाटायला लागलं बाबा भगवान परमात्म्याने माझ्यावर कृपा करावी. हे पहिलं कारण. पण महाराज भगवान परमात्म्याची कृपा तुमच्यावर झाली नाही मग कशामुळे म्हणता देवाची कृपा माझ्यावर व्हावी. पर देवाची कृपा माणसाला देते काय तर ऐका सज्जनांनो भगवान परमात्म्याची कृपा माणसाला दोन गोष्टी देते. ऐका एक तर भगवान परमात्म्याची कृपा माणसाला प्रेम निर्माण करून देते अर्थात प्रेम देते आणि भगवान परमात्म्याची कृपा माणसाला ज्ञान देते महाराज. प्रेम निर्माण करून देते हो महाराज. आणि एकंदरीत परमार्थ जो आहे तो प्रेमयुक्त अंतःकरणाचाच परमार्थ आहे. परमार्थ हा द्वेष म्हणून परमार्थ करायचा नसतो. परमार्थामध्ये अंतःकरणात प्रांजळ वृत्तीनं करायचा असतो तो परमार्थ. अंतःकरणामधले द्वेष मत्सर हेवा देवा जाण्याकरता परमार्थ करायचा असतो. मग आणि सर्वात महाराज परमार्थाची मोठी व्याख्या कोणती जर असेल इतरांना झालेलं दुःख पाहून आम्हाला जर दुःख वाटत असेल आणि इतरांचं सुख पाहून आम्हाला जर सुख वाटत असेल तर मला वाटतं त्या दिवशी आमच्यातला पुरुषार्थ आणि आमच्यातला परमार्थ तो खरा मोठा आहे. कोणता? इतरांचं दुःख आमचं दुःख आणि इतरांचं सुख आमचं सुख हा परमार्थ मोठा आहे. महाराज म्हणतात भगवान परमात्म्याची कृपा देते काय तर भगवान परमात्म्याची कृपा प्रेम देते महाराज. प्रेम देते. किंवा महाराजांचं वचन आहे प्रेम देवाचे हे देणे देह भाव जाई जेणे
किंवा महाराजांच्या गाथेतलं 21 जर प्रकरण पाहिलं तर महाराज तुकोबाराय देवाला समक्ष बोलतात की देवा, माझं काम आहे मी करतो, पण तुझं काम काय आहे ते तुझं तू कर. कसं? तर महाराज म्हणतात, माझं काम आहे कीर्तन करणं, मी माझं करतो. माझे हाती आहे करावे कीर्तन, आणि तुम्ही कृपा दान प्रेम द्यावे, तुमची कृपा प्रेम देते ना, तू तुझंच काम कर देवा. हे महाराजांचं प्रमाण आहे. याचा अर्थ भगवान परमात्म्याची कृपा प्रेम देते. आणि महाराज आतापर्यंत जे काही थोर मोठे विचार प्रेरक महान संत जे झालेत त्यांनी आम्हाला हाच संदेश दिला. काय संदेश दिला? परमार्थ करत असताना चांगल्या वृत्तीनं करावा, किंवा परमार्थ करत असताना प्रेमयुक्त अंतःकरणाने करावा. खरा धर्म कोणता असेल तर जगताला एकमेकाबद्दल माणसानं माणसासारखं वागणं हाच मोठा पुरुषार्थ आहे. आणि हीच भगवान परमात्म्याची कृपा माणसाला देत असते. महाराज, भगवान परमात्म्याची कृपा कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, आणि हृदयी प्रगटे राम रूप. ही भगवान परमात्म्याची कृपा प्रेम देते. आणि भगवान परमात्म्याची कृपा माणसाला ज्ञान देते. ज्ञान कोणतं देते? तर महाराज म्हणतात, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जप तप. एकदा काय भगवान परमात्म्याची कृपा झाली महाराज, तर त्याच्या करता फार काही ज्ञान संपादन करावं असं काय नाही. भगवान परमात्म्याची कृपाच माणसाला ज्ञान नाही तर बाबा ब्रह्मज्ञान मिळवून देते. देव कृपा करील मज काय लाज राखील, आणि भगवान परमात्मा माझी लाज राखेल का? महाराज म्हणतात, खऱ्या अर्थानं साधकाच्या जीवनामध्ये लाज कोणती असावी? साधकाच्या जीवनामध्ये, मनुष्याच्या जीवनामध्ये लाज एक असावी, ज्याच्या करता हा अनमोल किमतीचा नरदे दिला, तो मिळवण्याकरता दिला, त्याचं भजन करण्याकरता, त्याचं गुणगान गाण्याकरता दिला. आणि ते न करता जर आपण गेलो तर महाराज म्हणतात त्याची लाज वाटायला हवी. ज्ञानोबा म्हणतात, हे स्वदेहपणे नावा रूपासी येणे नाही लाजीरवाने याहुनी. ही साधकाच्या जीवनामध्ये सर्वात मोठी लाज आहे. म्हणून महाराज म्हणतात, काय लाज राखील. किंवा दुसरी लाज कोणती असेल तर महाराज म्हणतात, परमार्थात लाज माणसाला नसावी का? परमार्थात लाज सोडून परमार्थ करावा, तर त्या परमार्थावर भगवान परमात्म्याचा कृपांकित होत असतो. लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते, काय लाज राखेल. महाराज म्हणतात, आता अशी अवस्था प्राप्त झाली, सर्वांचा विसर झाला आणि एकच उद्योग राहिला, भगवान परमात्म्याची कृपा, अभंगाचं तिसरं चरण. आपुलियाचा विसर झाला, आपुलियाचा विसर झाला, अवघियाचा विसर झाला, अवघियाचा विसर झाला, अवघियाचा विसर झाला, अवघियाचा वा वा. विसर झाला, अवघियाचा विसर झाला, अवघियाचा विसर झाला. राहिला उद्वेग, राहिला उद्वेग, देव कृपा करील मज, देव कृपा करील मज, देव कृपा करील मज, देव कृपा करील मज. अवघियांचा विसर झाला, हा राहिला उद्योग, तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगे साथ, देव कृपा करील मज, काय लाज राखील. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम जय विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय जय आबोलिलेले कुरे बेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही देवा आ नाही विचारिला अधिकार म्या आपुला करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय